बाईक का बड्डे था मेरे आज. गिरीभाऊचा बड्डे होता आज आणि सकाळ सकाळी जिममध्ये आलो आणि इकडे बॅकचा व्यायाम मारू लागलो बघा. बॅकचा व्यायाम मारता मारता मग लक्ष गेलं डॉक्टर साहेबाकडं आणि गुरुजीकडं. आपल्या भारताचा पुढचा पंतप्रधान कोणचा होणार होता त्याच्यावर घोर डिस्कशन चालू होतं दोघायचं. अरे भाई तुम्हाला काय सांगू, माया मागेनं काही ना काही ताप लागलेलाच असते बघा. सकाळ सकाळी म्हणलं आता कामधंद्याचं बघावं तेवढ्यात गाडीचं टायर पंक्चर झालं बघा. साला ये दुख दर्द काय खतम नाही होता की कुछ ना कुछ पीछे लगाई होता है आपने. आता मस्तपैकी टाईट होऊन आलो माऊलीकर. काय म्हणते मला जायचं होतं माझी टीशी काढायला कॉलेजकडं. भाई एकदाची टीशी काढून घेतली नंतर आलो वाईल रत्नेश्वर इलेक्ट्रॉनिकवर. का मग की इथं ना आपल्याला करायचं होता पंखा नीट. इथं काय टेन्शनच नाही, चहा पिऊन येस्तोर पंखा नीट होतंय. मग काय आम्ही टीशी काढून आणत जेस्तोर पंखा नीट करून ठेवता. इथं पंखा नीट घेतला आणि नंतर आलो बा मार्केटमध्ये. काहून की माऊलीला न्यायच्या होत्या गावाकडं मिरच्या. आजीकून मिरच्या घेतल्यानंतर नीट आलो गावाकडं. तर विषय का आपल्या कामाची क्वालिटी अशी व्हायची की गिरायक आपल्याकडे हुडकीत आलं पाहिजे. आता आपल्याला घरी बसून होतंय बोर म्हणून मी आलो दुकानावर आलो की पावसानं हजेरी लावली आणि भाऊ लय दिवसानं असला भारी पाऊस पडला की विशेष गिरीभाऊचा बड्डे होता. मग काय इकडे बड्डेला आलतो आणि ह्या जोडचा देखील उद्या बड्डे बरं का या दोघायचा. आणि विषय हा डे भाऊ मेणबत्ती लावायला गेलो तर 2च काड्या राहिल्या त्याच्यात पण मेणबत्तीच काय लागना. मग काय करण भाऊंचा हात गुण लागला आणि मेणबत्ती एका झटक्यात लावली वा करण भाऊनं. नात करते काय सकाळपासून 50 कापले तर 40 आहे. आता तुम्ही काय आम्ही केक कापायला बघत बसला तेवढं फॉलो करायचं बघा. आपल्याला फॉलो करून घ्या आपल्याला लाईक शेअर करा बरं का व्हिडिओ आवडला असेल तर.